आपण आता निघाला शेडचं, आता बघू चाऱ्याचं नियोजन. ते बघा इथं आपण 7 किलो घास टाकलेला, 3 वर्षाचा घास आहे हा. आता काही जनरली कापण्यात येईल 15 दिवसात कापणीसाठी होऊन जाईल तो. आता सध्या त्याची गरज पण नाही त्याची. आपला इकडे निंबूचा बाग आहे. इथं हा मक्का लावलेला आहे आपण शेणना. आपण याचा मुरघास तयार करू शकतो. एका बाजूला आपला अजून एक प्लॉट आहे जिथं आपण चारा लावलेला आहे, तो पण तुम्हाला दाखवतो. कसं असतं ना, मुक्त संचार पद्धतीने जर कधी शेळ्या असल्या ना, सकाळ संध्याकाळी 2 त्यांना चारा टाकायचा आणि बाकी आपली चाऱ्याची बचत होते, जेणेकरून चाऱ्यावर जास्त खर्च होत नाही मग आपल्याला. बघा हा एक प्लॉट आहे आपल्याला जिथं आपण हिरवा चारा लावलेला आहे. हिरव्या चाऱ्यामध्ये आपण बघू शकता हे स्मार्ट नेचर लावलेलं आहे, तिकडे दसत घास, गोपी घास लावलेलं आहे, नंतर मेथी घास लावलेलं आहे आणि नंतर आपला साग आहे इथं मध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण केलेलं एकदम छोटंसं नियोजन आहे. बघू आता याला आपल्याला किती सक्सेस भेटतं किती नाही भेटत. मेहनत तर करतोय आपण खूप जबरदस्त. ओके चला, धन्यवाद व्हिडिओ बघितल्यानंतर. जय हिंद.